आपण आता महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्याबद्दल माहिती पाहणार आहोत आणि दिनांक फक्त आजच्या या व्हिडिओमध्ये दिनांक आणि यानंतरच्या व्हिडिओमध्ये म्हणजे या दिनांकाबद्दल सविस्तर पाहणार आहोत। तर पहिल्यांदा दिनांक लक्षात ठेवणे याच्यासाठी गरजेचं आहे की स्पर्धा परीक्षेमध्ये दिनांक विचारतात आणि पर्याय असतात, 4 पर्याय असतात। 4 पैकी कोणता पर्याय योग्य किंवा 4 पर्यायाची मालिका सुद्धा असते म्हणजे कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी। तर पहा त्यांचा जन्मपासून तर त्यांचा जन्म 18 एप्रिल 1858 त्यांचा जन्म आहे आणि हे सहज लक्षात राहते 18चा इथे पहा इथे 18 इथे पण 18 आणि इथे सुद्धा 8 आहे, याच्यावर कॉमन लक्षात ठेवायचं असतं। आणि यानंतरचं त्यांचा म्हणजे इसवी सनाचा क्रमांक आहे पहा 1873 आहे, 1858 नंतर 1873 आहे आणि इथं आहे त्यांचं लग्न झालं आणि त्यांचा विवाह झाला कोणाशी, राधाबाईशी 1873 आहे आणि यानंतर 1877 आहे, 1877 आहे। तर त्यांनी मग त्या 1877 मध्ये काय घटना घडली त्यांच्या जीवनात महत्वाची, तर मुरुडच्या मराठी शाळेमध्ये शिक्षकाची नोकरी त्यांनी पत्करली, त्यांनी केली ती नोकरी। त्याच्यानंतर तिथे त्यांनी काय शिकवलं, किती वर्ष, हे नंतरचा विषय आपला। तर हे इसवी सन 1877 आहे आणि यानंतरचं इसवी सन मार्च 1893 आहे। तर मार्च 1893 मध्ये कुठली घटना घडली, महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या जीवनातली, तर त्यांनी आनंदीबाईशी पुनर्विवाह केला। पहा हे कधीची घटना आहे, 1893 मार्च, हे लक्षात ठेवायचं मार्च, इथं आपण कन्फ्यूज होतो 1893। तर या किती घटना झाल्या, तर त्यांच्या जीवनात 4 घटना। तर पहा मागच्या वेळी म्हणजे आता 4 झाले, आता 5वा आहे। तर महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या जीवनातली 5वी घटना जी आपल्याला म्हणजे अतिशय महत्वाची आहे आणि जी आपल्याला लक्षात ठेवायची पहा। आणि या दरम्यान सुद्धा अनेक घटना त्या पण आपण पाहणार आहोत। तर पहा 31 डिसेंबर 1893 आलं का लक्षात, 31 डिसेंबर 1893 अतिशय महत्वाचा प्रश्न अनेकदा विचारलेला आहे, ठीक आहे। विधवा विवाहोत्तेजक मंडळी, मंडळ नाही मंडळीमध्ये हे होते 31/12/1893 विधवा विवाहोत्तेजक मंडळीची स्थापना केली कोणी, महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी। कधी केली हे विचारतात, तारीख विचारतात आणि फक्त वर्षच नाही हे सुद्धा विचारतात आणि याच्या सारखे पर्याय दुसरे देतात म्हणजे कन्फ्यूज करतात। 31 इथे आणि दुसऱ्याच्या 30 असते किंवा असं असते, म्हणजे आपण जवळजवळचे पर्याय दिले तर आपण कन्फ्यूज होतो। तर त्याच्यावर एक्झॅक्ट लक्षात ठेवायचं आहे। आणि यानंतरची 6वी घटना 14 जून 1896 मध्ये अनाथ बालिकाश्रम, ह्या विधवा म्हणजे त्या काळात त्या खूप गरजेच्या होत्या, ह्या गोष्टी करणं खूप गरजेच्या होत्या, स्त्रियांच्या संबंधित होत्या आणि स्त्रीचं त्यावेळेचं जे कार्यक्षेत्र त्या कार्यक्षेत्राला प्रभावात आणण्यासंबंधीच्या होत्या म्हणून महत्वाच्या, त्या नेहमीच विचारतात। तर अनाथ बालिकाश्रम, आता हे अनाथ बालिकाश्रम काय हे आपण सविस्तरपणे पाहणार आहोत, पण आजच्यासाठी आता या व्हिडिओसाठी फक्त इसवी सन अनाथ बालिकाश्रमची स्थापना केली कोण, महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी। आणि मग ती कधी गेली, 14 जून 1896, हे लक्षात 14 जून 1896, पुन्हा सांगतो 14 जून 1896 अनाथ बालिकाश्रम, 31 डिसेंबर 1893 विधवा विवाहोत्तेजक मंडळी। आता यानंतर पहा आता म्हणजे अजूनच त्यांचं कार्य म्हणजे प्रगतीपथावर आहे, अजून त्या म्हणजे कार्यक्षेत्र त्यांचं विस्तारलेलं आहे। पहा 1 जानेवारी 1899 पुण्यात आश्रमाची सुरुवात केली त्यांनी आणि यानंतर जून 1900 मध्ये आश्रमाचं हिंगण्यास स्थलांतर झालं याचंच। आणि यानंतरची अतिशय महत्वाची जी क्रांतिकारक घटना आहे ना, स्त्री प्रगतीला कलाटणी देणारी स्त्रियांच्या इतिहासातली महिला विद्यालयाची स्थापना कधी झाली पहा। यानंतर त्या महिला विद्यालयाचं रूपांतर कुठे झालं, काय झालं, त्याचा वटवृक्ष कसा झाला हे आपण सविस्तरपणे वेगळ्या स्पेशल व्हिडिओमध्येच पाहणार आहोत। तर आत्ताच्यासाठी एवढं 4 मार्च 1907, 1907 बऱ्याच जणांना माहित आहे, लक्षात राहते, परंतु तारीख लक्षात ठेवणं गरजेचं आहे, कारण हे जे कोणाला लक्षात राहते ते विचारलं जात नाही, ते खूप कमी लोकांच्या लक्षात राहते, तेच विचारलं जाते, कारण जे कठीण आहे त्यालाच परीक्षा म्हणतात। आपली परीक्षा घेते ना, सहज रस्त्यावर जाताना आपल्याला विचारत नाही, ही परीक्षा असते, या परीक्षेला आपल्याला नोकरी लागते आणि एक समाजाचे आपण जबाबदार घटक आहोत। नोकरीचा विषय नंतर आहे, समाजाचे घटक आहोत, यांनी समाज घडवलेला आहे, हे समाजाचे शिक्षक होते, यांनी फक्त शाळेतच नोकरी केली नाही, तरी शाळेत तर नोकऱ्या केल्याच यांनी, पण हे लोकशिक्षक सुद्धा ते समाज शिक्षक सुद्धा होते, हे समजून सुद्धा आपल्याला हे लक्षात घ्यावं लागते। तर महिला विद्यालयाची स्थापना महर्षी कर्वे यांनी कधी केली, 4 मार्च 1907 मध्ये, ठीक आहे। धन्यवाद।